हाय फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। मी आज जो हा व्लॉग शेअर करते तो गणपती विसर्जनचा आहे, म्हणजे गौरी गणपती विसर्जनाच्या वेळेसचा काढलेला आहे। माझ्या मिस्टरांचे मामा आणि त्यांच्या आत्यांच्या घरच्या गणपतीच्या विसर्जनाचा हा व्लॉग मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते। तुम्ही पाठीमागं बघू शकता, तुम्हाला आरतीचा आवाज येत असेल। हा माझ्या मिस्टरांच्या मामाच्या म्हणजे मोठ्या मामांच्या घरचा गणपती आहे। तुम्ही माझ्या कित्येक व्लॉगमध्ये त्या दोघांनाही बघितलं असेल। आता गणपती जाईच्या वेळेसची आरती चालू आहे। तुम्ही बघू शकता, आम्ही सगळी फॅमिली इथं आलेलो आहोत आरतीसाठी। मीही त्या दिवशी तळलेले मोदकांचा प्रसाद गणपतीसाठी घेऊन आली होती। तुम्हाला मी प्रत्येक छोट्या किंवा आमच्या इथं कोणत्या प्रथेनं कसं केलं जातं गणपती विसर्जन ते सगळं मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे। तसंच ह्या व्लॉगचा सेकंड पार्ट पण येणार आहे, कारण सगळ्यांनी भरपूर एन्जॉय केलं आहे। खूप मस्त डान्स वगैरे सगळ्यांनी केलेला आहे, तोही मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। त्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। उद्धारी जगा जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा हो हरी पांडुरंगा माई वल्लभराईच्या जय देव जय तुळशी माळा गळा ठेवून कंठी कासे पितांबर कस्तीला लाटी देव सूर्यावर नेते ते गरुडा हनुमंत पुढे उभे राहती। सगळ्यांची आरती झाली, सगळ्यांनी प्रसाद खाल्ला आणि आता वेळ येते ती गणपती विसर्जनाची। मामांनी बघा गणपतीला उचलून घेतलेला आहे आणि साहिल जवळ दिलंय। आमच्या इथे एक पद्धत असते की गणपतीला संपूर्ण घर दाखवायचं असतं आपलं, तसंच त्यांनी खालच्या रूममध्ये गणपती बसवलेला म्हणून ते वरती घेऊन गेलेत बघा त्यांचं घर दाखवायला गणपती बाप्पाला। कारण गणपती बाप्पाला आपण निरोप देताना त्यांची कृपा दृष्टी, त्यांचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण घरावरती असावा, आपल्या घरातल्या माणसांवरती असावा, म्हणून आपण त्यांना आपल्या संपूर्ण घरातून फिरवून आणतो। कारण 5 दिवस ते पण आपल्या घरात आपल्यासोबत राहिलेले असतात, आपल्यासोबतच त्यांनी भाजी भाकरी खाल्लेली असते, आपले सगळे सुख दुःख त्यांना माहीत असतात। मग त्यामुळे ते आपल्याच घरातला एक मेंबर असतात, म्हणून आपण त्यांना अशा प्रकारे घर दाखवतो आणि नंतर आपण त्यांचं विसर्जन करतो। गणपती बाप्पा कुठंच जात नाहीत, पण तरीही एक प्रथा म्हणून आपण त्यांचं विसर्जन करत असतो। अशा प्रकारे बघा त्यांचं घर दाखवून झालं आणि मग आम्ही नंतर सगळेजण गेलो माझ्या मिस्टरांच्या आत्यांच्या घरी गणपतीच्या आरतीला। कारण जो कोणता बँडवाला येणार होता तो काय अजून आला नव्हता, त्यामुळं गणपतीची मिरवणूक जरा लेटच निघणार होती। तुम्ही पुढे पण बघू शकता सगळं काही। चला चला आता उभा राहिले ते माझ्या मिस्टरांचे मामा मामी आहेत। मी त्यांना बोललो की तुम्ही दोघं तिथं उभा राहावा, म्हणजे मला व्लॉगमध्ये सांगता येईल की तुमच्या दोघांच्या घरचा हा गणपती बाप्पा होता। आमच्या घरातल्या सगळ्या मुली इथं बसलेत बघा
आणि त्यांच्यासाठी गणपती काय आहे किंवा गणपतीचं महत्त्व त्यांच्यासाठी काय आहे ना ते आपल्याला आता सांगतायत. हे श्रावणी आहे, आता श्रावणी सांगते बघा. गणपती म्हणजे हा सण खूप भारी असतो आणि कित्येक तरी सण येतात वर्षात, पण मला कोणताच सण आवडत नाही. फक्त गणपती हा सण मला खूप आवडतो, कारण की पूर्ण परिवार हा एक सोबत येतो, सगळे मज्जा करतात, मस्ती हे सगळं चालू असतं. परत मग मला खूप आवडतो हा सण आणि गणपती तर माझा फेवरेट आहे. आणि तू कसं एन्जॉय केलं गणपतीमध्ये? किती छान गौरी दिवशी तू साडी घातली होती. हा, मी साडी घातलेली, कारण की आंटी बोलल्या होत्या मला की साडी घाल म्हणून आपण डान्स वगैरे करू. तर आम्ही खूप एन्जॉय केलं, मज्जा आली. मग ही उत्कर्ष आहे, श्रावणीची मोठी बहीण. आता ती सांगते आपल्याला तिला काय वाटतं गणपतीत. सांग तुला काय वाटतंय ते. ही वीर आहे, ही सोनाक्षी, ही सृष्टी, आता कोण होणार आहे, ही रुची आहे. आणि बाबा तुझं नाव काय ग? अरे हा, चल बाबू सांग. ही बाबू तर तुम्हाला माहीतच आहे, माझ्या ब्लॉग मध्ये नेहमी असते. हा सांग बाबू. मग उत्कर्षा बोलल्याप्रमाणे आपला परिवार एकत्र येतो आणि खरंच करा, पॉज करा, माझं नाव श्रावणी, ती फेमस होईल. मग तिचं नाव श्रावणी. श्रावणी सांग. ती बोलल्याप्रमाणे खरंच आपला परिवार एकत्र येतो, खूप भारी मज्जा येते. आणि मेन म्हणजे गणपती दिवशी आपल्या सुट्ट्या पडतात, सुट्ट्या पाहिजेत ना. सुट्ट्या पडतात आणि खूप एन्जॉय पण येतो, म्हणजे एकत्र म्हणजे परिवार येतो, खूप भारी वाटतं. प्रसाद मेन म्हणजे प्रसाद, मोदक खूप खायला भेटतं दिसत बस म्हणून ना. मी तुम्हाला गणपतीबद्दल एक माहिती सांगणार आहे. गणपती एक असं सण असतं म्हणजे सगळ्याला एन्जॉय करण्यासाठी सर्व परिवार एकत्र येतं, मस्ती करते, मज्जा. आपल्याला गोड गोड मोदक खायला भेटतात. मोदक खाण्यासाठी किती तर असतो, कधी येणार गणपती, कधी आम्हाला मोदक खायला भेटतात. असं गणेशच्या तर भेटतोच भेटतं. गणपती हा खूप मोठा सण आहे. गणपतीमध्ये बँजो असतं, ते नाचायला भेटतं. लग्नात तर आम्ही सगळे नाचतो, पण गणपतीमध्ये नाचण्याची वेगळी मज्जाच असते वेगळी. आणि गणपती बाबा आपल्याशी बोलतात. गणपती बाप्पाबद्दल आपल्याला काय काय खूप मज्जा वाटते. ज्यांना सुट्ट्या भेटत नाही त्यांच्यासाठी सुट्ट्या असतात त्या टायमाला. तू तर एन्जॉय करते ना. हा, पाऊस आहे ग. बोल ना. मागे ठेवायची की पुढे ठेवायची? आणि
पाऊस थांबल्यानंतर तुम्ही बघू शकता आत्यांचा गणपती घ्यायला लागलेत. आत्यांचा गणपती हा त्यांच्या वरच्या घरात बसवला जातो, त्यामुळे त्याला वरून आणला जातो खाली. तुम्ही बघू शकता कसं व्यवस्थित गणपती बाप्पाला खाली घेऊन येत आहेत ते सगळेजण त्याचं दर्शन घेत आहेत ते. जवळ